सातारा जिल्हा म्हणजे क्रांतिकारकाचा जिल्हा आणि या जिल्ह्यामध्ये आज गोळेश्वर गावचे सुपुत्र पैलवान खशाबा जाधव यांची 100वी जयंती आहे। या कार्यक्रमाच्या निमित्तानं आज डबल महाराष्ट्र केसरी हा चंद्रहार पाटील, हिंद केसरी संतोष आबा वेताळ यांच्या उपस्थितीमध्ये सकाळपासून ग्रामस्थांनी तसेच विधान परिषदेचे सदस्य डॉक्टर अतुल बाबा सकाळी या ठिकाणी अभिवादन करून गेलेले आहेत। ज्या वेळेला खशाबा जाधवांचा विधानसभेमध्ये विषय निघाला त्यावेळेला त्यांचे सुपुत्र रणजित जाधव हे अनेक वेळा भेटून आम्ही निवेदनाच्या द्वारे त्या मागण्या मान्य करायचा प्रयत्न केला। आज या कराड शहरामध्ये ज्या स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांनी महाराष्ट्राला विचार दिला, देशाला विचार दिला, त्यांच्या कराड या गावी पवित्र गावामध्ये त्यांनी या 1952 साली तो पुरस्कार त्यांनी प्रदान करून दिलेला आहे की खऱ्या अर्थानं त्यावेळेला अनेक सुविधा नसताना देखील त्यांनी या शहराचं, या जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं देशामध्ये नाव कमवण्याचं काम केलेलं आहे। अशा या पैलवान खशाबा जाधव यांना खऱ्या अर्थानं पुरस्कार मिळाला पाहिजे। त्यामध्ये पूर्वीपासून मी त्या आंदोलनामध्ये गावामध्ये अनेक कार्यक्रम झाले, त्या प्रत्येक कार्यक्रमामध्ये हजर राहण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आज या पैलवानांनी दोघांनी डबल महाराष्ट्र केसरी असतील, हिंद केसरी संतोष आबा असतील यांनी खऱ्या अर्थानं या लढ्यामध्ये उतरण्याचा जो मनोदय या ठिकाणी त्यांच्या 100व्या जयंतीनिमित्त केलेला आहे। मला वाटतंय आज उद्या हायकोर्टामध्ये त्या संदर्भात सुनावणी आहे, या सुनावणीमध्ये सुद्धा जनतेनं पाठिंबा दिला पाहिजे। पैलवानांनी सुद्धा खऱ्या अर्थानं त्या काळामध्ये जी कामगिरी केलेलं आहे याचा खऱ्या अर्थानं देशातल्या नेत्यांनी या ठिकाणी पाठिंबा देऊन त्यांना पुरस्कार मिळण्यासंदर्भात प्रयत्न करावेत अशी विधान परिषदेच्या माजी सदस्यांना त्यानं आज यांच्या 100व्या जयंतीनिमित्त आपल्या सर्वांच्या साक्षीनं मागणी करत आहोत। धन्यवाद। कुस्ती क्षेत्राचे सातारा जिल्ह्याचे सुपुत्र तसेच महाराष्ट्राचे सुपुत्र आदरणीय कैलास पैलवान खशाबा जाधव 1948 साली देश स्वतंत्र झाला आणि अवघ्या 4 वर्षानंतर म्हणजे 1952 साली हेल्सिंकी ऑलिम्पिक मध्ये देशाला वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये पहिलं मेडल मिळवून देणारे हे महाराष्ट्राचे सुपुत्र खशाबा जाधव त्यांनी ब्रॉन्झ पदक आपल्या देशाला पहिलं वैयक्तिक खेळ प्रकारामध्ये मेडल मिळवून देणारे खशाबा यांचा आज पुण्यतिथी। आज निमित्त आम्ही आज सर्वजण इथं कुस्तीगीर जमलेलो आहोत। हिंद केसरी संतोष वेताळ आहेत, माझे आमदार आनंदराव जे आहेत, नाना आहेत इथं। पण मला एक आज ह्या पुण्यतिथीनिमित्त एक मनामध्ये खंत आहे की माझ्या मनामध्ये नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील, पूर्ण देशातील कुस्तीगीरांच्या मनामध्ये आहे की देशाला पहिलं ऑलिम्पिकचं मेडल मिळवून देणारे आमचे खशाबा जाधव यांना आजही पद्मश्री पुरस्कारासाठी आम्ही झगडतोय, त्यांचे कुटुंबीय झगडत आहेत। आज सातारा जिल्ह्यामध्ये सरकारमध्ये काम करणारे 4 कॅबिनेट मंत्री आहेत। आपल्या महाराष्ट्राचे अनेक मंत्री सेंट्रल गव्हर्नमेंटमध्ये आज कॅबिनेट मंत्री असतील किंवा सेंट्रल मिनिस्टर असतील, पण आजही एकाही मंत्र्यानं किंवा एकाही पुढाऱ्यानं हा मुद्दा उचलून धरलेला अनेकांनी धरला, पण ह्याचा पाठपुरावा करून लवकरात लवकर त्यांना पद्मश्री मिळाला पाहिजे ही अशी आमची भावना आहे सर्व कुस्तीगीरांची। आणि खरोखर आज मी पुण्यतिथीच्या दिनानिमित्त आज एक आवाहन करतो सर्वांना की लवकरात लवकर भारत सरकारने खशाबा जाधवांना पद्मश्री पुरस्कार जाहीर करावा, अन्यथा महाराष्ट्रातील सर्व पैलवान एकत्र येऊन ह्या ठिकाणी आंदोलन करतील आणि त्याचं एक वेगळं रूप तयार होईल आणि एक वेगळी प्रतिमा तयार होईल की ज्या व्यक्तीनं भारताला, महाराष्ट्राला नाही तर पूर्ण भारतामध्ये पहिलं वैयक्तिक खेळा प्रकारमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवून दिलेल्या ऑलिम्पिकमध्ये त्यांना जर पद्मश्री पुरस्कारापासून लांब राहावं लागत असेल तरी खरोखर आमच्या कुस्ती क्षेत्राची ती मोठी खंत आहे। देशाला वैयक्तिक क्रीडा प्रकारामध्ये पहिलं पदक मिळवून देणारे आदरणीय खशाबा जाधवांचा आज जन्मदिवस, तो जन्मदिवस आज 100वा जन्मदिवस आहे आणि या दिवसानिमित्त आज इथं आदरणीय आमदार नाना, आमचे मित्र डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील सर्व उपस्थित आहेत। सर्वांना एक सांगू इच्छितो की आज 15 जानेवारी हा दिवस आहे, तो आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब मुख्यमंत्री असताना त्यांनी आज हा राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून शिंदेसाहेबांनी घोषित केलं आणि तो आज तागात साजरा होतोय।
येणाऱ्या काळामध्ये मला शासनाला एवढंच सांगावंसं वाटतं की धीरूभाई अंबानी यांना मरणोत्तर पद्मश्री पुरस्कार मिळाला तरी कुस्तीगीर म्हणून आम्हाला विचारायचं आहे शासनाला की त्यांना कुठला क्रायटेरिया लावला होता. तो क्रायटेरिया खाशाबा जाधवांना पण लावावा शासनानं आणि पद्मश्री पुरस्कार देऊन कुस्तीचा बहुमान वाढवावा एवढीच या निमित्तानं आमची विनंती आहे. नाही जर ते शक्य झालं तर येणाऱ्या काळात चंद्ररावदादा पाटील यांच्या अध्यक्षतेखाली सर्व महाराष्ट्रातील पैलवान एकत्र येऊन या ठिकाणी मोठं आंदोलन उभं करतील.